मंडळी, तुमच्या आयुष्यातील दुःख, चिंता, अहंकार जर एका क्षणामध्ये संपवायचा असेल तर त्याचा उपाय श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करा. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका खामान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 12वा, समास 5वा, आत्मनिवेदन. श्रीराम. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. वेदशास्त्रे पुराणे, नाना काव्ये निरूपणे, ग्रंथभेद अनुवादने, किती म्हणोनी. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेत तेथे काय उणे. वर्ग रुचा श्रुती स्मृती, आधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंग माने समास पोती, बहुधा नामे. याचा अर्थ असा आहे की मूळ एका ओंकारातून सगळी सृष्टी निर्माण झाली असे श्रुती माऊली सांगते. ओंकार हा नादरूप आहे. अक्षरे, शब्द, भाषा, साहित्य, संगीत वगैरे सगळे नादरूप आणि ध्वनिरूप आहेत. तात्पर्य काय की सृष्टीमध्ये पुष्कळ भेद आढळला तरी त्याचे मूळ अभेदामध्ये असते. रेषा वाकड्या तिकड्या काढल्या म्हणजे अखेर अक्षरे तयार होतात, अक्षरापासून शब्द तयार होतात, अनेक शब्द अनेक प्रकारे एकत्र आणले की श्लोक, गद्य व प्रबंध तयार होतात. वेदशास्त्रे, पुराणे, नाना प्रकारची काव्ये, निरूपणे असे ग्रंथांचे पुष्कळ भेद आहेत. ते सगळे सांगणे शक्य नाही. अनेक ऋषींची अनेक मते असतात, त्यांची संख्या फारच मोठी आहे. जिकडे तिकडे भाषा व लिपी उपलब्ध असल्याने ग्रंथांना काही तोटा नाही. वर्ग, ऋग्वेदातील अध्यायांचे पोटभेद, ऋचा म्हणजे ऋग्वेद मंत्र, श्रुती म्हणजे उपनिषदे, स्मृती, मनो, याज्ञवल्क्य वगैरे ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तबक, चंपू काव्याचे भाग, जाती, प्रसंग, माने, समास ही पोथ्यांमधील प्रकरणांची नावे, पोथी अशी ग्रंथभेदाची अनेक नावे आहेत. नाना प्रकारची पदे, श्लोक, बीर, कडक, साख्या, दोहे हे हिंदी काव्यामधील छंद असे काव्याचे प्रकार आहेत. शिवाय डफ गाणे, माची गाणे, दिंडी गाणे, कथा गाणे, अनेक माने, अनेक उपकथा, अनेक खेळ, अनेक गाण्यांचे प्रकार आहेत. ध्वनी, घोष, नाद आणि रेखा असे 4 प्रकार वाणींमध्ये आढळतात. आता आपल्या वाणीची रूपे व प्रकार ऐका. केवळ वायुरूप जाणीवेचे स्फुरण ही परावाचा होय. ती केवळ स्फूर्तिरूप आहे. पश्यंती ही ध्वनिरूप आहे. मध्यमा नादरूप आहे आणि चौथी शब्दरूप आहे. तिचे नाव वैखरी. वैखरीपासून अनेक प्रकारचे शब्द उत्पन्न होतात, बाहेर पडतात. अकार, उकार, मकार या 3 मात्रा आणि ओंकारावरील चंद्र व बिंदू ही मिळून अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रा होतात. या ओंकारामधून 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून एकंदर 52 अक्षरे निर्माण होतात. अनेक प्रकारच्या रागरागिण्यांमधील असणाऱ्या भेदांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या नृत्यांमधील फरकांचे ज्ञान, अनेक ताल आणि ताना यांचे ज्ञान, शब्दांचे अनेक प्रकारचे अर्थ, निरनिराळ्या तत्वज्ञानांचा विचार विमर्श या सगळ्या गोष्टी शब्दांच्या मदतीने चालतात. शुद्ध सत्व हे सर्व तत्वांमध्ये मुख्य तत्व आहे. त्यालाच अर्धमात्रा, महत्तत्व किंवा मूळमाया असे म्हणतात. निरनिराळ्या प्रकारची लहान मोठी तत्वे कमी अधिक प्रमाणात मिसळून पिंड ब्रह्मांडाचे 8ही देह बनतात. 5 भूते आणि 3 गुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये जाणीवरूप वायू असतो, तो चंचल असल्याने नाहीसा होतो. वारा असताना जसे आकाश केवळपणाने राहते, त्याचप्रमाणे 8 देहांचे निरसन झाल्यावर केवळ दाट परब्रह्म तेवढे उरते, त्याचा अनुभव घ्यावा. पिंड ब्रह्मांडाची उभारणी कशी होते व संहारणी कशी होते याचा सूक्ष्म विचार करावा. उभारणी आणि संहारणी या दोन्हीहून वेगळे असे सर्वांचे सार असणारे परब्रह्म, शुद्ध निर्मळ ब्रह्म अनुभवास आणावे. दृश्य पदार्थ पंचभूतात्मक असल्याने जड असतात. त्यांच्या अंतर्यामी सत्तारूपाने असणारा अंतरात्मा चंचल असतो. या दोन्हींच्या पलीकडे असणारे विमल ब्रह्म मात्र निश्चळ असते.
या 3 पातळींचा वारंवार विवेक केला असता जड व चंचल त्वरित विरून जातात आणि विचार करणारा निश्चळ परब्रह्माशी तात्काळ तद्रूप होतो. जड, चंचल आणि निश्चळ या 3 पातळींमध्ये तदाकार होण्यास काय रीत वापरावी लागते याचे वर्णन श्री समर्थ करतात. त्याचं आत्मनिवेदन हे नाव आहे. मी आणि माझे सगळे म्हणजे माझे पदार्थ अथवा वस्तू, माझे मन, माझी काया, माझी वाचा, अर्थात मी आणि माझा सारा प्रपंच हा देवाच्या मालकीचा आहे, ही भावना ठेवून जगणे यास जड आत्मनिवेदन असे म्हणतात. या दृश्य विश्वाला चालविणारा अंतरात्मा चंचल आहे. सर्व जीव त्यांचे अंश आहेत. अंतरात्म्याची सत्ता सर्व ठिकाणी चालते. त्यामुळे आपल्या मीपणाला कुठे जागाच नाहीये. म्हणून जे जे काही घडते त्याचा कर्ता अंतरात्मा आहे, देव कर्ता आहे. आपले कर्तेपण मुळीच खरे नाही अशी धारणा असणे हे चंचल आत्मनिवेदन होय. जे चंचल आहे ते स्वप्नवत आहे, नाशवंत आहे. पण निश्चळ परमात्मा तो तर निराकार आहे. त्याच्याशी तदाकार होणे हा निश्चळ आत्मनिवेदनाचा प्रकार होय. चंचल मुळातच जेथे मिथ्या आहे तेथे मीपणाने वावरणारा चंचल जीव असणे शक्य नाही. म्हणून मी माझे नाही, चंचल नाही, फक्त केवळ निश्चळ परब्रह्म आहे असा अनुभव घेणे हे निश्चळ आत्मनिवेदन समजावे. आत्मनिवेदनाच्या या तिन्ही प्रकारामध्ये आपल्या मीपणास स्थान नाही. आत्मस्वरूपाहून वेगळेपणास स्थान नाही. आपण वेगळेपणाने उरत नसल्याने मीपण कोठेही आढळत नाही. मीपणाचा लोप करणे हेच तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनाचे मर्म आहे. परब्रह्म स्वरूप शोधता शोधता प्रथम कल्पनेच्या कक्षेत जरासे आले. त्यावर सूक्ष्म विवेक करता करता विचाराने त्याचे स्वरूप निश्चितपणे आकलन झाले. परंतु त्यानंतर साक्षात अनुभव आला तेव्हा मनाची धडपड निमाली. एकदम सगळे शांत झाले आणि बोलणे थंड पडले. आता याचा सारांश ऐकूया. या दृश्य विश्वांमध्ये कितीतरी प्रकारचे भेद आढळतात, परंतु ते सगळे अशाश्वत आहेत. मायेचे अष्टदेह निराश केले की सगळे अशाश्वत विलयास जाते आणि शुद्ध ब्रह्म तेवढे शिल्लक उरते. त्या परब्रह्माचा अनुभव येण्यास आत्मनिवेदन जरूर आहे. त्याचे 3 प्रकार आहेत. पहिला, मी व माझे सगळे भगवंताचे आहे अशा भावनेने जगात वागणे हे जड आत्मनिवेदन होय. दुसरा, अंतरात्मा जगदीश सर्व ठिकाणी व्यापून आहे. खरा कर्ता तोच आहे. प्रत्येक जीव त्याचाच अंश आहे. प्रत्येक वस्तूत, घटनेत आणि प्राण्यात अर्थात स्वतःमध्ये देखील अंतरात्म्याच्या अस्तित्वाची, सत्तेची जाणीव जागी ठेवून वागणे हे चंचल आत्मनिवेदन होय. तिसरा, मायानिर्मित चंचल सगळे स्वप्नाकार असून ते दिसत असले तरी खऱ्या अर्थाने नाही, अर्थात मी देखील नाही अशा रीतीने मी नाहीसा होऊन निराकार व निश्चल ब्रह्माशी तदाकार होणे यास निश्चळ आत्मनिवेदन म्हणतात. साधकाने जड आत्मनिवेदनापासून आरंभ करून अखेर निश्चल आत्मनिवेदनामध्ये स्वतः विलीन व्हायचे असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.